आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। माण तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटनेचा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला जाहीर पाठिंबा। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईमधील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत। त्यांच्या या आंदोलनाला जिल्ह्यासह राज्यातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने जाहीर पाठिंबा देत आहेत। यास अनुसरून सातारा जिल्ह्यातील दहिवडी शहरामध्ये माण तालुका सकल मराठा विद्यार्थी संघटनेने माननीय तहसीलदार माण यांना निवेदन देत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। यावेळी विद्यार्थ्यांकडून शहरात घोषणा देत मोर्चा काढला। या मोर्चाचा समारोप तहसीलदार कार्यालयास पाठिंबा निवेदन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते मांडून झाला। या मोर्चाचे नेतृत्व पैलवान निशांत धनाजी जाधव यांनी केले। या मोर्चात महात्मा गांधी विद्यालय दहिवडी व महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज दहिवडी, दहिवडी कॉलेज दहिवडी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयीची अधिक माहिती आपण इथून पुढे पाहूया। धन्यवाद। एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। एक मराठा आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं एक मराठा कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं एक मराठा कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नाही कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं आरक्षण तुमच्या आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या दहिवडीमध्ये आमच्या या हक्काच्या आरक्षणासाठी एक मोर्चा काढला आणि आज या मोर्चाला सर्व विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल मी धन्यवाद करतो। आणि आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अखंड हिंदुस्थानात स्वराज्य निर्माण केलं आणि आमचे छत्रपती शाहू महाराज यांनी गोरगरिबांना नोकऱ्या दिल्या व शिक्षणासाठी अनेक संध्या उपलब्ध करून दिल्या। आणि ह्याच या 21व्या शतकात आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी आणि आम्हाला या आरक्षणासाठी रोडवर यायला लागतंय, रस्त्यावर यायला लागतंय। ही अत्यंत दुर्दैव बाब आहे की आम्हाला आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावर यायला लागते। आमचे काही अनेक दिवसांपूर्वी मनोजदादा जरांगे पाटील अनेक दिवस मागील झटत आहेत की आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी, आणि त्याच मुंबईच्या मोर्चासाठी आम्ही पाठिंबा देण्यासाठी या दहिवडी नगरीतील सर्व विद्यार्थी, महात्मा गांधी कॉलेजचे विद्यार्थी असतील, शाळेचे विद्यार्थी असतील, दहिवडी कॉलेजचे विद्यार्थी असतील व दहिवडी नगरीतील सर्व तरुण पिढींनी एकत्रित येऊन ह्या मोर्चा इथं संपन्न केला, काढून व पाठिंबा मनोजदादा जरांगे पाटलांना दिला। मराठा समाजासाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील अखंड लढा देत आहेत। आज 29 ऑगस्ट 2025 मुंबई येथे मोर्चा करीत आहे। त्या मुख्य उद्देश म्हणजे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्या, न्याय, शाश्वत आणि कायदेशीर उद्दिष्ट टिकणारे आरक्षण मिळावे आहे। आमच्या मागण्या पुढील आहेत की संपूर्ण मराठा समाजाला कायदेशीर आणि कायमस्वरूपी आरक्षण द्यावे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सर्गे सोयरे अध्यक्ष यांच्या अंमलबजावणी मराठा आरक्षण ठोस वेळेत निर्णय घ्यावे। आम्ही माण तालुका सर्व मराठा विद्यार्थी व नागरिक संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना आंदोलनातील अखंड पाठिंबा देत आहोत। आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं एक मराठा। असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तसेच बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।